सुनाव भाई बहन, कधी नाक सारखी छिंकत राहिल्यावर त्रास झाला आहे का? तर हे एलर्जिक रायनायटिस असू शकते का? बघा, एलर्जिक रायनायटिस म्हणजे एक प्रकारची ॲलर्जी आहे जी नाकाच्या मार्गात जळजळ निर्माण करते. कल्पना करा, जेव्हा जेव्हा परागकण, धूल, बुरशी किंवा प्राण्यांच्या केसांशी सामना होतो तेव्हा नाक चिडते. खूप त्रास होतो ना? याची लक्षणे म्हणजे सारखी येणारी छिंक, नाक वाहणे किंवा बंद होणे, डोळे, नाक किंवा घशात खाज सुटणे, डोळ्यातून पाणी येणे आणि नाकातून स्राव होणे. जणू काही शरीरात अलर्जीचा तुफान आला आहे. मग ही जळजळ का होते? कारण परागकण, धूल, बुरशी किंवा प्राण्यांचे केस यासारखे अलर्जी निर्माण करणारे घटक यासाठी जबाबदार असतात. काही ऋतूमध्ये हे जास्त होते का? हो, त्यावेळी मौसमी अलर्जी आपला खेळ दाखवत असतात. थांबा, अजून आहे ज्यांना आधीपासूनची अलर्जी किंवा दमा आहे, जे सतत अलर्जी निर्माण करणाऱ्या गोष्टींच्या संपर्कात येतात, ज्यांना त्वचारोग किंवा अन्नाची अलर्जी आहे, किंवा जे अशा ठिकाणी राहतात जिथे परागकण जास्त असतात, त्यांना हे जास्त होण्याचा धोका असतो. यामुळे इतरही समस्या उद्भवू शकतात. मस्करी नाहीये. जसे की सायनस संसर्ग, झोप पूर्ण होणे, ज्यामुळे थकवा जाणवतो, जीवनाची गुणवत्ता खालावणे आणि दम्याचा त्रास वाढणे. शाळेत किंवा कामावर लक्ष केंद्रित करण्यातही अडचण येऊ शकते. म्हणूनच माहिती ठेवा आणि या अलर्जी निर्माण करणाऱ्या गोष्टीपासून दूर राहा. तुमचे नाक तुमचे आभार मानेल. जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका. केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे. भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील. लवकर अपॉइंटमेंट बुक करा, फोन करा किंवा व्हॉट्सअप करा. जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट kenthomeopathy.com ला भेट द्या.